नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। रामगिरी महाराजांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या 47 जणांवर गुन्हा दाखल। अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। तर महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर मुस्लिम समाजाने काढला होता मोर्चा। रामगिरी महाराजांच्या समर्थनात श्रीरामपुरातील तोडेगाव बंद। महंत रामगिरी समर्थकांकडून गाव बंद ठेवून निषेध। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर दुसरा गुन्हा दाखल। पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात रामगिरी महाराजांवर गुन्हा। रामगिरी महाराजांच्या समर्थकांचा श्रीरामपूरमध्ये मोर्चा। श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावर समर्थकांचा रास्ता रोको। रामगिरी महाराजांच्या बदनामीचे षडयंत्र बंद करा, समर्थकांची मागणी। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंगोली शहर आज कडकडीत बंद। हिंदू संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद। मुख्य बाजारपेठेमध्ये पोलिसांचा बंदोबस्त। बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात धाराशिवमधील कळंब बंदची हाक। कळंब शहरातील शाळा महाविद्यालय आज बंद। सकल हिंदू समाजाकडून कळंब बंदची हाक। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीच्या पूर्णा शहरात बंदची हाक। कडकडीत बंदला व्यापाऱ्यांचाही पाठिंबा। नालासोपारामध्ये कोलकात्याच्या डॉक्टरवरील घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा। डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मोर्चात सहभाग। नागपुरातील संपकरी डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची केली मागणी। तर महिला डॉक्टरांनी फडणवीसांना राख्या बांधल्या। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शेकडो डॉक्टर रस्त्यावर। आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी। बुलढाण्यात डॉक्टर संघटनेच्या वतीने कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा। डॉक्टरांकडून काळा फिती बांधून घटनेचा निषेध। सोलापुरात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि आरोग्य सेवेतील संघटनांकडून निषेध मोर्चा। कोलकातामधील महिला डॉक्टर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। जालन्यात इंडियन मेडिकल संघटना आक्रमक। भर पावसात मेडिकल संघटनांकडून निषेध रॅली। तर कोलकाता महिला डॉक्टर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा निषेध। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील डॉक्टरांचं आज एक दिवसीय काम बंद आंदोलन। कोलकाताच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी। कल्याण डोंबिवलीमधील डॉक्टरांचा 24 तासांसाठी बंद। कोलकाता हॉस्पिटलमधील डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद। कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांचा संप। रुग्णालयाबाहेर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गर्दी। कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीत मूक मोर्चा। तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं 24 तासांसाठी काम बंद आंदोलन। पुण्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ। आतापर्यंत राज्यातील 1,07,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ। इगतपुरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आणि KYC अपडेट करण्यासाठी महिलांच्या रांगा। सुविधा केंद्रामध्ये महिलांची सकाळपासूनच मोठी गर्दी। बुलढाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना महिलांनी बांधली राखी। खात्यात पैसे अडल्यानंच आता राखी बांधून लाडक्या बहिणीनं मानलेत सरकारचे आभार। अमरावतीत लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये महिलांची गर्दी। पोस्ट ऑफिससह बँकांमध्ये मोठी गर्दी। नंदुरबार जिल्ह्यात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्यासाठी महिलांची गर्दी। बँकेत मोठी गर्दी झाल्यानं महिलांची गैरसोय। वाशिमच्या मंगळुरपीर येथील अर्चना खडसे यांची लखपती निधी म्हणून निवड। केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीत सन्मान। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी वृद्धाचा रात्रभर बँकेबाहेर मुक्काम। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा सेंट्रल बँकेच्या समोरील प्रकार। महिलांवरही रात्री बँकांबाहेर मुक्काम करण्याची वेळ। बीडमध्ये पाणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तरुणीचं आमरण उपोषण। जयश्री राठोड असं उपोषण करणाऱ्या महिलेचं नाव असून तिच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। साताऱ्याच्या माणखटावमध्ये अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी बाईक रॅली। जनता क्रांती दलाच्या वतीनं गोंदवले ते दहिवली दरम्यान रॅली। कोल्हापुरात आज पेन्शन क्रांती महामोर्चा। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन। हजारो कर्मचारी मोर्चात सहभाग। पंढरपूर मंदिराबाहेर व्हीआयपी दर्शनासाठी महिलांची गर्दी। आमदार रवींद्र फाटकांच्या मतदारसंघातील 500 महिलांना व्हीआयपी दर्शन विरोधात भाविकांमध्ये नाराजी।
सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी। सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। 40 दिवस होऊनही दुधाचं बिल मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक। कोल्हापुरात रस्त्याची अवस्था, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांकडून डर्ट ट्रॅकचं आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन। एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्यानं 2250 बस दाखल होणार। प्रति महिना 300 बस दाखल होतील। अशोक लेलँड कंपनी एसटी महामंडळासाठी बस तयार करणार। देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर महिन्यात विजयदुर्ग किल्ल्याला युनेस्कोची टीम भेट देईल। बीडच्या पाटोद्यात झालेल्या दमदार पावसामुळे रामेश्वर धबधबा प्रवाहित। निसर्गरम्य ठिकाण म्हणून रामेश्वर धबधब्याची ओळख। बीडच्या पाटोदामध्ये मुसळधार पावसानंतर मांजरा नदीला पूर। मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार। खबरदारी म्हणून पाटोद्यातील शाळांना सुट्टी। वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात। रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगळूरपीर या तालुक्यात सकाळपासून पावसाच्या सरी। पुढील 48 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा। राज्यात पावसाची ओढ तर राज्यातील 32 प्रमुख धरणांमध्ये सरासरी 10% अधिक जलसाठा। अकोल्याच्या अकोट तालुक्यात मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना पूर तर मोहोळ गावात अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं रात्रभर ग्रामस्थांचे हाल। ऐन पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती। मागच्या काही दिवसात पावसानं दडी मारल्यानं उष्णता वाढली। कमाल तापमान वाढ झाल्यानं भात शेतीवर परिणाम। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते एक वृक्ष आईसाठी या उपक्रमाचा शुभारंभ। पिंपरी चिंचवड मनपा फॉर फ्युचर फाउंडेशन आणि DY पाटील कॉलेज यांच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम। नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव। जिल्ह्यात जवळपास 4,12,000 हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी। उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता। उद्यात अतिवृष्टीमुळे 3,745 हेक्टर पिकांचं नुकसान। कृषी विभागाच्या सर्वेक्षणात समोर आली माहिती। गोंदिया, अर्जुनी मोरगाव, देवरी आणि सडक अर्जुनी या तालुक्याला फटका। नंदुरबारच्या रोझरीपाडा परिसरात लाकूड तस्करांवर वन विभागाची धडक कारवाई। कारवाईत सागवन लाकडासह 2 लाखांचं साहित्य जप्त। ईडीकडून उद्योगपती गौतम थापर यांची 678 कोटींची मालमत्ता जप्त। महाराष्ट्रातील भूखंड देखील जप्त। तब्बल 2,435 कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणी ही कारवाई। सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील पटवर्धन चौकमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात। कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्त। पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील राजुरीत पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला। बिबट्याला जेरबंद करण्यास वन विभागाला यश। वसईत शेतातील जाळीत अडकलेल्या घोरपडचं प्राणीमित्रांकडून रेस्क्यू करण्यात आलं। घोरपडला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे।